नमस्कार. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रथमेश आणि आज आपण राऊंडअपची सुरुवात करतोय द इंडियन एक्सप्रेसपासून. द इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्या पानावरती WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांनी कोवॅक्सिन या भारताच्या स्वदेशी लसीला आता मान्यता दिलेली आहे. त्यामुळं जगातले जे अनेक देशांची जी दारं आहेत ती खुली होणार आहेत भारतीय प्रवाशांसाठी ज्यांना कोवॅक्सिनचे डोस मिळालेले आहेत. एक आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सचा भाग म्हणून सुद्धा किंवा डावपेचाचा भाग म्हणून सुद्धा बघितलं जात होतं याच्याकडे शंकेने की WHO मान्यता देत नाही आहे का एका भारतासारख्या देशाने तयार केलेल्या लसीला. मात्र आता ते त्याच्या पूर्ण ज्या सेफ्टी टेस्ट आहेत किंवा त्याच्याबद्दलची जी काही डेटाबद्दलची साशंकता होती ती आता दूर झाल्यामुळे आता WHOने ही मान्यता दिलेली आहे. हा रिपोर्ट जो आहे तो केलेला आहे कुनैन शरीफ एम आणि अनुराधा मॅस्करेनस यांनी. त्यातल्याच कुनैन शरीफ एम यांचा आणखी एक रिपोर्ट तिथेच बाजूला दिलेला आहे पहिल्या पानावरती. तो आहे की आपण आता 1 अब्ज लसीकरणांचा टप्पा काही दिवसांपूर्वी गाठला होता. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे की आता आपण 1 अब्जवर थांबून चालणार नाही, आपल्याला घरोघरी जाऊन लसीकरणाचं प्रमाण आणि त्याचं कव्हरेज वाढवावं लागेल. आणि त्यासाठी त्यांनी एक नवीन मोहीम जी आहे घरोघरी जाऊन लसीकरणाला प्रमोट करण्याची ती अनाऊन्स केलेली आहे. त्याबद्दलचा रिपोर्ट आहे. त्यानंतर करुणजीत सिंग आणि आंचल मॅगझिन यांचा रिपोर्ट आहे नवी दिल्लीवरून की पेट्रोलवरची जी एक्साईज ड्युटी आहे ते आपल्याला माहीतच आहे काल कमी करण्यात आली. 5 रुपयाने पेट्रोल स्वस्त झालेलं आहे आणि डिझेल 10 रुपयांनी. तर हे पेट्रोलियमवरची जी एक्साईज ड्युटी आहे ती कमी झाल्याचं अनेक जण अभिनंदन करतच आहेत. मात्र इंडियन एक्सप्रेसने एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केलेली ती म्हणजे गेल्या 3 वर्षातली ही पहिली कपात आहे एक्साईज ड्युटीमधली पेट्रोलियमवरच्या. तर त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी तो काही फार मोठा आहे असं म्हणता येणार नाही. त्यानंतर प्रणव मुकुल यांचा रिपोर्ट आहे की श्रीनगर ते शारजा ही जी नव्यानंच सुरू करण्यात आलेली फ्लाईट सेवा आहे, विमान सेवा आहे, तर ती काही दिवसांपूर्वीच तिचं उद्घाटन झालेलं होतं. मात्र आता तेवढ्यातच एक प्रायव्हेट एअरलाईन्सचं विमान श्रीनगरवरून त्यांनी उड्डाण केलं. मात्र अचानक पाकिस्ताननं त्यांचा जो एअरस्पेस आहे त्या पाकिस्तानवरून विमान जाण्याची जी मुभा आहे ती काढून घेतली या विमानाची आणि या विमानाला मग लांबून दुसऱ्या मार्गाने जावं लागलं आणि 40 मिनटं उशीर झाला त्या विमानाला. आणि अर्थात नुकसानही आर्थिक झालं असणार. गो फर्स्ट या कंपनीचं ते विमान होतं. तर ही जी सेवा आहे हिच्या विरोधात असं पाऊल घेतलं गेलं आहे का पाकिस्तानकडून असं मत यावरून टीका भारताकडून करण्यात आलेली आहे पाकिस्तानवर. अनेक काश्मीरी नेत्यांनी सुद्धा या पावलावरती टीका केलेली आहे. ओमर अब्दुल्लांनी म्हटलेलं आहे की पाकिस्तानचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. तर त्यानंतर इरम सिद्दीकी यांचा रिपोर्ट आहे की उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आंदोलक जे आहेत वेगवेगळे सामाजिक आंदोलनं होतच असतात. लोकशाहीचा एक भाग म्हणून आपण बघतो आंदोलनांकडे. तर आंदोलनात होणारं जे नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाई आंदोलकांनी करून द्यावी अशा प्रकारचा कायदा उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर आता उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हा असा कायदा बनवण्यात येणार आहे. त्यानंतर अमिताभ सिन्हा आपल्याला माहीतच आहे, आपण काल बघितलंच होतं की इंडियन एक्सप्रेसचे अमिताभ सिन्हा हे ग्लासगोमध्ये COP26 ही जी परिषद आहे पर्यावरणाची ती कव्हर करायला गेलेले आहेत. तर त्यांनी एक पेज 1 अँकर स्टोरी केलेली आहे. ती म्हणजे आपल्याला माहीतच आहे की मध्यंतरी असे रिपोर्ट्स येत होते की पॅन्डेमिक दरम्यान लोक घरी असल्यामुळे किंवा कन्झम्पशन कमी झाल्यामुळे आणि एकूण काही कारणांमुळे लॉकडाऊन्स आणि या सगळ्या कारणांमुळे कार्बन एमिशन जे आहे किंवा कार्बन उत्सर्जन जे आहे त्याची पातळी कमी झाली होती. 2019च्या तुलनेत 2020मध्ये जवळपास 1.8 अब्ज टनांनी हे उत्सर्जन कमी झालं होतं. मात्र आता ज्या क्षणाला पॅन्डेमिकचं जे हे पूर्ण वातावरण आहे ते बाजूला हटलं आणि पुन्हा एकदा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आधीसारखी सुरू झाली तेव्हा बरोबर त्या उत्सर्जनाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे आणि आता पुन्हा एकदा 2019च्या पातळीच्या जवळपासचं उत्सर्जन होताना दिसत आहे. याबाबतचा त्यांनी एक रिपोर्ट दिलेला आहे की हे जे क्लायमेट गोल्स असतील आणि आपल्याला जे नियंत्रण मिळवायचं आहे वातावरणावरचं ते मिळवण्यासाठी
आपल्याला या उत्सर्जनावरती नजर ठेवणं गरजेचं आहे. लालमणी वर्मा यांचा गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या पानावरती एक रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट जो आहे तो आहे आजचा आपला क्रिंज ऑफ द डे. या रिपोर्टमध्ये योगी आदित्यनाथ जे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, ते एका जाहीर कार्यक्रमात प्रचार सभेत बोलताना असं म्हटलेले आहेत की आधीच्या सरकारांनी जे सार्वजनिक पैसे आहेत, जे संपत्ती आहे किंवा करदात्यांचा पैसा जो आहे तो कब्रस्तान बांधण्यामध्ये खर्च केला. अर्थात याच्यामध्ये धार्मिक समूहाला अधोरेखित करणारं हे वाक्य आहे की ते जे स्मशानभूमी असते ते कब्रस्तान म्हटलं जातं. तर हे अधोरेखित करून त्यांनी असं म्हटलेलं आहे की आधी जनतेचा पैसा कब्रस्तान बांधण्यात जायचा, आता तो मंदिरं बांधण्यात जातो. तर मला असं वाटतं की हे जे आहे ते ही बातमी म्हणजे तुम्हाला कळत असेल की हे एका विशेष समुदायाला टार्गेट करणारं विधान आहे. आणि त्याचसोबत असं पण नाही की याच्या तुलनेनं काही विकसनशील किंवा विकासाच्या गोष्टीमध्ये पैसा गुंतवतोय असं सुद्धा काही अभिमानाने ते सांगत नाहीत. ते म्हणतात की आम्ही मंदिरं बांधतोय. तर त्यामुळे ही ठरते आजची आपली क्रिंज ऑफ द डे. त्यानंतर एक चांगला एक्सप्लेनर ओपिनियन पीस जो आहे तो एडिटोरियल पानावरती इंडियन एक्सप्रेसच्या आलेला आहे. गणेश कार्तिकेयन हे जे कार्डिओलॉजीचे प्रोफेसर आहेत नवी दिल्लीमध्ये स्थित, तर त्यांनी नुकतंच जे आपण पाहिलं असेल की पुनीत राजकुमार जे कन्नड ॲक्टर आहेत त्यांचा मृत्यू झाला 46व्या वर्षी. आणि अनेक माध्यमांनी असं वार्तांकन केलं की ते एक्सरसाइज करत होते, व्यायाम करत होते किंवा एक्सेसिव्ह एक्सरसाइज केली, त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला इतक्या कमी वयात. तर अचानक एक चिंतेची लहर पसरली आहे सगळीकडे की तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचे काही विशेष कारणं आहेत का, भारतीय आहोत आणि फक्त भारतीय आहोत म्हणून आपल्याला हृदयविकाराचा जास्त शक्यता आहे का त्याची, असं देखील असे काही बरेच मुद्दे चर्चेत आले होते. तर त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देताना कार्तिकेयन यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी सविस्तर एक्सप्लेन केलेलं आहे की हे सगळे मुद्दे जे आहेत ते TV स्टुडिओमधून तुम्ही आरोग्याचा सल्ला घ्यायचा बंद करा. तुमचे स्पेसिफिक जी प्रतिकारशक्ती आहे, तुमचं शरीर आहे, तुमचं वजन आहे, वय आहे, सवयी आहेत, या सर्वावर ते सगळं अवलंबून असतं कशाचे काय परिणाम होतील आणि त्यानुसारच सल्ला तुम्ही घेतला पाहिजे. त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिलेली ती नक्की वाचावी. त्यानंतर इकॉनॉमी पेज म्हणजे अर्थात व्यापार आणि अर्थव्यवस्था याच्याबद्दलचं जे पान आहे इंडियन एक्सप्रेसचं, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने या क्वार्टरमध्ये, या 3 महिन्यांमध्ये, तिमाहीमध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग नफा जो आहे आणि ते सुद्धा नेट प्रॉफिट, निव्वळ नफा पोस्ट केलेला आहे. तो SBIच्या इतिहासातला सर्वाधिक नफा आहे आजपर्यंतचा. जवळपास 7,626 कोटी रुपयांचा निव्वळ नफा SBIने जाहीर केलेला आहे. त्यामुळे SBIचे नक्कीच अच्छे दिन आलेले आहेत. त्यानंतर BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड जे आहे, ही कंपनी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या दोन्हीही कंपन्या पेट्रोलियमच्या कंपन्या आहेत. मात्र आता जशा इलेक्ट्रिक वाहनांचं कडे जग वळू लागलेलं आहे आणि भविष्यात आता इलेक्ट्रिक वाहनं पेट्रोल वाहनांपेक्षा जास्त होतील कदाचित. तर या शिफ्टसाठी स्वतःला तयार करण्याची तयारी यांनी सुरू केलेली आहे या दोन्ही कंपन्यांनी. आणि आता त्यांचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध करून देता येतील, कसे करून देता येतील या संबंधीच्या बैठकी त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि ती तयारी दर्शवलेली आहे या दोन्ही कंपन्यांनी. इंडियन ऑइलचं म्हणणं आहे की ते 3 वर्षात 10,000 असे चार्जिंग स्टेशन्स उभे करणार आहेत आणि BPCLचं म्हणणं आहे की ते जे जवळपास त्यांचे 19,000 आउटलेट्स आहेत त्या सर्वांना इलेक्ट्रिक चार्जिंगने अद्ययावत करण्याचा प्रयत्न करेल. हा होता इंडियन एक्सप्रेस. पुढचा पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स. महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पानावरती इंधन स्वस्त अशा प्रकारची हेडलाईन आहे. त्याचसोबत लसीकरणासाठी दार ठोठवणार ही बातमीसुद्धा आहे की 40 जिल्ह्यांमध्ये देशातल्या घर दस्तक आणि ही मोहीम राबवून घरोघरी जाऊन लसीकरण वाढवण्यात येणार आहे. त्याचसोबत एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे गुरुनाथ नाईक हे जे प्रसिद्ध कादंबरीकार होते, जवळपास 1000 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. रहस्यकथा आणि गूढकथा लिहिण्यामध्ये त्यांचं नाव ते वादातीत आहे त्यांचं नाव. आणि त्यांचं
एका हालाकीच्या परिस्थितीत निधन झालं. हे सुद्धा याबद्दल सुद्धा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं की एवढ्या कादंबऱ्या लिहिणारा, एवढा प्रसिद्ध असणारा लेखक इतक्या हालाकीच्या अवस्थेत कसं काय त्यांचं नंतरचं जे आयुष्य आहे किंवा वृद्धत्वाचं आयुष्य आहे ते त्यांचं एवढ्या वाईट परिस्थितीत का गेलं असावं. तर 84व्या वर्षी त्यांनी पुण्यात शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर डॉक्टर बाळकृष्ण शेलार यांची नाशिकवरून बातमी आहे. नाशिक रोडचं जे प्रिंटिंग प्रेस आहे सरकारचं, तिथे भारताचा पहिला पासपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. या पासपोर्टमध्ये चिपसेट असणार आहे आणि या चिपसेटमध्ये तुमची माहिती अद्ययावत असणार आहे. पासपोर्टमध्ये जे काही डेटा असतो, जसं की तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ATM कार्डला ज्या प्रकारचं स्मार्ट चिप आहे त्याच प्रकारचं आता पासपोर्टमध्ये सुद्धा इंटिग्रेट करण्यात आलेलं आहे आणि त्याची आता टेस्टिंग सुरू आहे. याबद्दलचा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट मटा अँकर म्हणून महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलेला आहे. त्यानंतर प्रभात फिल्म कंपनी जी आहे तिचा जो लोगो आहे ते सुरुवातीचं जे संगीत आहे आणि तुतारी वाजवणारी महिला हा जो लोगोचा पार्ट आहे तो आता ट्रेडमार्क झालेला आहे. प्रभात कंपनीला त्याचं ट्रेडमार्क अलॉट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता तो पूर्ण भाग, ते संगीत असेल किंवा ते जे चिन्ह आहे ते कोणीही विना परवानगी वापरू शकणार नाही आहे आता यापुढे. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे इकॉनॉमिक टाइम्स पेजवरची, महाराष्ट्र टाइम्सच्या. 55 लाख जण आणखी बेरोजगार झालेले आहेत ऑक्टोबर महिन्यात. तर ही संख्या जी आहे ती चिंताजनक आहे. गेले अनेक महिने आपण पाहतोय की बेरोजगारीच्या संख्येमध्ये वाढच होत चाललेली आहे आणि अनेक जणांचे जॉब्स जात आहेत, नोकऱ्या जात आहेत. तर त्याच्यामध्ये आता 54.6 लाख बेरोजगारांची वाढ झालेली आहे. तर या संदर्भातलं बातमी आहे. पण त्याचा कॉन्ट्राडिक्शन किंवा त्याच्यासोबतच एक कॉन्ट्रास्ट म्हणून बघायला गेलं तर भारतात 7,500 कोटींची सोने विक्री झालेली आहे दिवाळीच्या सीझनमध्ये. त्यामुळे आणि टाटांच्या कार विक्रीत सुद्धा मोठी वाढ झालेली आहे. तर पैसे जातात कुठे आहेत आणि हे विकत कोण घेतं आहे हा प्रश्न आपण विचारायला हवा. त्यानंतर पुणे प्लस या पुरवणीमध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या एक इंटरेस्टिंग बातमी आहे. इंदुरीकर महाराज जे आहेत ते अनेकदा आपल्या बेजबाबदार विधानांमुळे प्रसिद्ध असतात. ते अनेकदा स्त्रियांविरोधात काहीतरी विवादास्पद विधान करतात किंवा त्यांच्या माहिती क्षेत्राच्या बाहेरचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल ते अनेकदा फार कॉन्फिडन्सने विधान करतात. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की काही दिवसांपूर्वी की मी लस घेणार नाही आणि लशीची गरज नाही आहे कोणाला. तुमचं मन खंबीर असेल की आपोआप तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल किंवा इम्युनिटी मिळेल. तर याच्याबद्दल बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही त्यांची वैयक्तिकरित्या जाऊन भेट घेऊ आणि त्यांना समजून सांगू यातली वैज्ञानिक तथ्य आणि मग ते सुद्धा प्रबोधन करतील. मात्र कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी कोविडबद्दल दुष्प्रचार करणं किंवा काहीतरी चुकीचा प्रचार करणं, अवैज्ञानिक माहिती पसरवणं हा गुन्हा जाहीर केला होता महाराष्ट्र राज्य सरकारनं. तर त्या पार्श्वभूमीवरती इंदुरीकर महाराजांना मात्र समजवून स्वतः आरोग्यमंत्री जाऊन समजून सांगणार आहेत. हे आपलं सौभाग्यच मानायला हवं. हा होता महाराष्ट्र टाइम्स. पुढच्या पेपरकडे वळण्याआधी मला तुम्हा सर्वांना एक अपील करायचं आहे. तुम्ही सर्व दिवाळीच्या साजरीकरणात आज व्यस्त असाल, मात्र त्यातून एक 5 मिनिटाचा वेळ घेऊन इंडी जर्नल हा जो प्लॅटफॉर्म तुमच्या वाचकांच्या देणग्यांवरती चालणारा प्लॅटफॉर्म आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या इतर जाहिराती किंवा सरकारी राजकीय जाहिराती घेत नाही किंवा उद्योजकांकडून कुठल्या प्रकारची जाहिरात घेत नाही. तर तुमच्या वाचकांना आम्हाला बांधील राहायला मदत करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे ती वापरून आम्हाला आर्थिक मदत करा ही अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. त्याचसोबत आमचं जे ॲप आहे इंडी रेडिओ हे प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांची, ऑडिओबुक्सची, बातमीपत्रांची मेजवानी मिळणार आहे. तर ते डाउनलोड करून ते वापरायचाही प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला डाउनलोड करायला हेजिटन्सी असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही गुगल पॉडकास्ट, स्पॉटिफाय आणि ॲपल पॉडकास्ट या 3ही सेवांवरती आमचे हे सर्व पॉडकास्ट ऐकू शकता. त्यातील काही निवडक पॉडकास्ट आम्ही तुमच्यासाठी तिथं उपलब्ध केलेले आहेत. पुढचा पेपर आहे द हिंदू. द हिंदूच्या पहिल्या पानावरती पुन्हा एकदा एक्साईज ड्युटी कमी केल्याची बातमी आहे. त्यानंतर कोवॅक्सिनच्या मंजुरीची बातमी आहे. मात्र एक खूपच महत्त्वाची बातमी आहे हिंदूच्या पहिल्या पानावरती, ती म्हणजे NCERT जे आहे
राष्ट्रीय अभ्यासाचं जे मंडळ आहे, तर ते अभ्यासक्रम मंडळ सॉरी, तर ते त्यांनी एक मॅन्युअल प्रकाशित केलं होतं शाळांसाठी NCERTच्या अंडर येणाऱ्या, की ट्रान्सजेंडर मुलं जी आहेत, एक नव्यानं थोडंसं एक सेन्सिटिव्हिटी वाढवण्याच्या हेतूने ट्रान्सजेंडर मुलांना शाळांमध्ये आपलंसं वाटावं, त्यांना सम्मिलित करून घ्यावं शाळांमध्ये, यासाठी त्यांनी एक मॅन्युअल काढलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले होते, की हे मुलांसाठी करता येईल का, युनिसेक्स टॉयलेट्स असतील किंवा त्यांना सुरक्षित वाटावं यासाठी काही मेजर्स घेता येतील का, अशा प्रकारे त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यांचे एक प्रचारक आहेत, त्या प्रचारकांनी त्यांना त्याच्या विनय जोशी त्यांचं नाव, त्यांनी याच्याविरोधात तक्रारसुद्धा दाखल केली आणि त्याबरोबरच NCPCR जे आहे, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, हे खरं तर बाल हक्क संरक्षणासाठीचा आयोग आहे हा. मात्र या आयोगाने एक सरप्राइझिंग मूव्ह केलेला आहे, की या अशा प्रकारच्या विषयांना एक्सपोज झाल्यामुळे ट्रान्सजेंडर वगैरे हे काहीतरी अद्भुत जगावेगळं आणि परक्या ग्रहावरून आल्यासारखं, लहान मुलांना जर ह्याच्याबद्दल सांगितलं तर ते ट्रॉमटाईज होतील, त्यांना धक्का बसेल, मानसिक धक्का, आणि ते कधीच सावरू शकणार नाही त्यातून. आणि त्यामुळं NCPCRने अशा प्रकारचं सजेशन दिल्याबद्दल NCERTला नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे हे फारच म्हणजे आश्चर्यकारक आहे अशा प्रकारे त्यांनी, की चाइल्ड प्रोटेक्शनच्या नावाखाली अशा प्रकारे कुठल्या तरी आजपर्यंत ही जी ट्रान्सजेंडर मुलं होती त्यांचा जो ट्रॉमा आहे त्याला गृहीतही न धरता त्यांच्या शालेय जीवनाचा जो अनुभव आहे तो थोडासा सुखद व्हावा या हिशोबाने एक उचललेलं पाऊल हे मागं घेणं हे फारच दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. त्यानंतर शौमजित बॅनर्जी यांनी न्यूज ॲनालिसिस लिहिलेलं आहे महाराष्ट्र पानावरती, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीनं जे सीट जिंकलेली आहे देगलूरची, त्याच्याबद्दल ते कशी जिंकली आणि त्याच्यामध्ये अशोक चव्हाण जे आहेत माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि काँग्रेस नेते, त्यांचा जो वादळी प्रचार आहे तो कसा उपयोगी पडला आणि भाजपला कसा धक्का बसला याबद्दल त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर कल्लोळ भट्टाचार्जी यांचा रिपोर्ट आहे की COP26च्या दरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पॅलेस्टीनचे प्राईम मिनिस्टर जे आहेत, प्रधानमंत्री जे आहेत, मोहम्मद स्थाये हे भेटलेले आहेत आणि त्यांनी या भेटीमध्ये भारताकडून पाठिंब्याची आणि सपोर्टची मागणी केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की भारताला मोठा इतिहास आहे पॅलेस्टीनला सपोर्ट करण्याचा, तर भारतानं तो पुन्हा एकदा अधोरेखित करावा, पॅलेस्टीनच्या प्रश्नावरती भूमिका घ्यावी आणि पाठिंबा द्यावा पॅलेस्टीनला, आणि त्याचसोबत फक्त राजकीय नव्हे तर टेक्निकल सपोर्टसुद्धा द्यावा पॅलेस्टाईनला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे आजची आपली हेडलाईन ऑफ द डे, प्रायव्हेट जेट्स फ्लाय आउट ऑफ कोविड टर्ब्युलन्स. म्हणजे आपल्याला माहीतच आहे विमानांमध्ये हवेचं जे काही स्वरूप आहे त्याच्यावरून टर्ब्युलन्स तयार होतो अनेकदा. तर हे हेडलाईन थोडीशी कल्पक आहे की प्रायव्हेट जेट्स फ्लाय आउट ऑफ कोविड टर्ब्युलन्स, म्हणजे कोविडमुळे अनेक विमान कंपन्यांच्या सेवांवरती परिणाम झाले होते विपरीत. मात्र आता प्रायव्हेट जेट्स जे आहेत, तर बातमी अशी आहे, जागृती चंद्रा यांचा रिपोर्ट आहे की अनेक एअरपोर्ट्सवरती आता कोविडच्या काळात जे नुकसान झालं होतं त्याच्यानंतर आता प्रायव्हेट जेट्सची डिमांड वाढलेली आहे. अनेक जणांना स्वतःच्या विमानाने फिरायला जास्त प्रेफरन्स वाटू लागला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे बुकिंग्स एअरपोर्ट्सवरून वाढलेले असल्याबद्दलची ही बातमी आहे. त्यानंतर AFP ही जी एजन्सी आहे, न्यूज एजन्सी, तिच्या हवाल्याने हे बातमी आहे की अमेरिकेने इस्रायलची जी कंपनी आहे पेगासस सॉफ्टवेअर बनवणारी NSO ग्रुप, तर या NSO ग्रुपला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आता याच्या की ही कंपनी संशयास्पद कृत्यांमध्ये इन्वॉल्ड आहे आणि त्यामुळं अमेरिकेने त्यांना ब्लॅकलिस्ट केलं आहे. हा होता द हिंदू. आजचा शेवटचा पेपर आहे लोकमत. लोकमतच्या पहिल्या दोन्ही पानांवरती जेवढ्या मोठ्या जाहिराती आहेत त्या बघता लोकमतच्या पत्रकारांनी बोनस मागायला हरकत नाही. लोकमतच्या पहिल्या पानावरती दिवाळी बंपर, पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त, अशी हेडलाईन आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे यात बंपर काय आहे, जेव्हा 30 ते 40 रुपयांनी वाढ झालेली आहे गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये, आणि त्यात फक्त 5 आणि 10 रुपयांची सवलत मिळालेली आहे. मात्र लोकमतने त्याचा मथळा बनवलेला आहे.
दुसरी बातमी आहे लोकमतच्या पहिल्या पानावर की संसर्ग नियंत्रणात राहिल्यास कोरोना ठरणार साथीचा आजार. म्हणजे कोरोनाची जी ट्रान्समिटेबिलिटी होती किंवा त्याचं जे क्षमता होती पसरण्याची ती जास्त होती, त्यामुळे त्याला पॅन्डेमिक म्हटलं गेलं. मात्र आता तो जर सध्या ज्या परिस्थितीत आहे तर तो नियंत्रणात आहे, त्याचा प्रसार तो तसाच राहिला तर त्याला लवकरच एंडेमिक म्हणता येईल, म्हणजे साथीचा आजार असं त्याला म्हणता येईल. अशी परिस्थिती निर्माण झाली असं राज्याचा कोविड टास्क फोर्स म्हणालेला आहे. त्यानंतर व्हॉट्सॲपनं 93 लाख अकाउंट्स बंद केलेले आहेत. रिपोर्ट फॅसिलिटीचा वापर करून ज्या अकाउंट्सना रिपोर्ट केलं गेलं आणि जे नवीन IT कायदे आहेत त्या अंतर्गत व्हॉट्सॲपने ही कारवाई केलेली आहे आणि हे अकाउंट्स बॅन केलेले आहेत. त्यानंतर एक चांगला रिपोर्ट आहे लोकमतमध्ये. पुणे जिल्ह्यामधले जे प्रकल्पग्रस्त व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत, त्यांचं पुनर्वसनासाठी मिळालेल्या ज्या जमिनी आहेत या जमिनींच्या व्यवहारामध्ये एजंटांचा विळखा पडलेला या व्यवहारांना आणि या जमिनी त्यांच्याकडे पोहोचण्याच्या आधीच किंवा पोहोचल्याच त्यांची विक्री होऊन हे एजंट लाखो रुपयांचं कमिशन कमवत आहेत. याबद्दलची ही बातमी आहे. त्यानंतर ST कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो सध्या 35 आगारांमध्ये महाराष्ट्रातल्या चालू आहे. मात्र तो लवकरच सगळ्या राज्यभर पसरेल या भीतीनं STनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि उच्च न्यायालयानं आता या संपावरती स्थगिती दिलेली आहे या संपाच्या प्रस्तावाला. त्यामुळे आता हा संप करता येणार नाही आहे किंवा अशा प्रकारे संप STच्या कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. त्यानंतर आहे आजचा आपला बेस्ट ऑफ द डे की आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने फॉरेस्ट ॲक्ट जो आहे, वन कायदा जो आहे, त्याच्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत, ज्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल, रेल्वे असेल किंवा संरक्षण विभाग असेल यांना या जंगलांमध्ये डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीजसाठी जर वृक्षतोड करायची असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी लागणार नाही आहे. तर ह्या घटनेचं जे गांभीर्य आहे ते ओळखून अनेक पर्यावरण कार्यकर्त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे की अशा प्रकारचं कायद्यामधलं जी तोडमोड आहे किंवा हे तरतूद मागं घेणं आहे हे अतिशय धोकादायक आहे भारताच्या पर्यावरणाला, भारताच्या जंगलांसाठी. कारण ऑलरेडी ही जंगलं अतिशय धोकादायक अवस्थेत आहेत आणि हे महत्त्व ओळखल्याबद्दल आणि या बातमीला स्थान दिल्याबद्दल ही ठरते आजची आपली बेस्ट ऑफ द डे. ही बातमी केलेली आहे निशांत वानखेडे यांनी. त्यानंतर लोकमतच्या हॅलो पुणे पुरवणीमध्ये बिदर, गुलबर्गा, विजापूर या नव्या आंतरराज्य सेवा सुरू केलेल्या आहेत STने. तर या सर्व सेवांना तुफान प्रतिसाद मिळत आहे, विशेषतः कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना आणि इतरही आंतरराज्य सेवांना प्रचंड मागणी आहे STच्या असं म्हटलेलं आहे या रिपोर्टमध्ये आणि त्याचा एक सविस्तर तपशील दिलेला आहे. तर हा होता आजचा लोकमत आणि त्याचसोबत आजचा न्यूजपेपर राऊंडअप देखील इथंच संपतोय. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला तुमच्या आर्थिक सहाय्याची अत्यंत गरज आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे ती वापरून आम्हाला आर्थिक सहाय्य करायला विसरू नका. आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका आणि त्याचसोबत पाहत राहा इंडी जर्नल न्यूजपेपर राऊंडअप.